तुमच्याही घरात 9 ते 14 वयोगटातील मुली असतील तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. काळजीपूर्वक ऐका, त्यांचे भविष्य धोक्यात आहे. इंडियन गव्हर्नमेंटने 9 ते 14 वयोगटातील मुलींना HPV व्हॅक्सिन देण्याची नवीन मोहीम हातात घेतलेली आहे आणि ही व्हॅक्सिन सर्व्हायकल कॅन्सर भविष्यात होणार नाही असे सांगितले जात आहे. पण तुम्ही तिथेच थांबा. जरा विचार करण्याची गोष्ट आहे, ज्या देशामध्ये सॅनिटरी पॅडवर सुद्धा टॅक्स वसूल केला जातो तिथेच ही कॅन्सरला थांबवण्याची व्हॅक्सिन फ्री मध्ये कस काय गव्हर्नमेंट आपल्याला देत आहे. आपल्याला पहिले पण असंच गंडवण्यात आलं होतं. आठवा, कोविडची व्हॅक्सिन. ज्या लोकांनी कोविडची व्हॅक्सिन घेतली त्या लोकांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण जास्तीत जास्त वाढलेलं आहे आणि ज्या लोकांनी कोविडची व्हॅक्सिन घेतली नाही ते लोक आजही ठणठणीत आहे. मग त्यांना कोविड झाला नाही का हा विचार आला का तुमच्या डोक्यात? तसेच HPV व्हॅक्सिनचं सुद्धा आहे. या व्हॅक्सिनने सर्व्हायकल कॅन्सर होईल की नाही माहित नाही, पण या व्हॅक्सिनने इन्फर्टिलिटी नक्कीच येणार आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन डॅमेज होऊ शकता, त्यासोबतच तुमचा वंश तिथेच थांबू शकतो. म्हणून जर तुमच्या गावात किंवा शाळेमध्ये कोणी व्हॅक्सिन देण्यासाठी येत असेल तर त्यांना तिथेच थांबवा आणि ही व्हॅक्सिन लावून घेऊ नका. लोकसंख्या वाढत चालली, मग तिला आटोक्यात कसं आणायचं तर यांचे खेळ गरीब जनतेसोबत चालू आहे. तुमच्या लेकरांनाही सांगा आणि तुम्हीही जागृत व्हा आणि त्यांचे भविष्य वाचवा. जय भीम.